मंडळी, जसं की तुम्ही थंबनेलवरून पाहिलं असेल आता की 2022च्या जी केस झाली होती माझ्यावरती 2022ला, त्यावेळेला 22 सप्टेंबर 2022 रोजी मला क्राईम ब्रँचचे लोक तिथं न्यायला आले आणि तिथून त्यांनी अरेस्ट केली. ज्या दिवशी पोलीस घरी आले त्या दिवशी असं अंग आमचं थरथर कापत होतं माझं. काय गुन्हा गुन्हा किती गंभीर, गुन्हा करायला मजा वाटते, पण त्याचे त्याचे जे पडसाद आहेत पुढचे ते तीव्र पडसाद, एकदम जबरदस्त नुकसान, धोकादायक होतं ते. त्यामुळे गुन्हा करताना तुम्ही 1000 वेळा विचार करा. काय क्राईम ब्रँच सगळ्यांनी मला तिथून संध्याकाळी साधारणतः 9:30 8:30च्या दरम्यान टायमिंग असेल, त्या दरम्यान तिथून त्यांनी मला उचललं माझ्या घरातून. जेव्हा माझ्या घरात ते सगळेजण आले, गुन्हा दाखल झाला हे मला 4 वाजताच कळालं होतं. की 4 वाजताच पुण्यातून एका जोडीदाराने मला फोन केला की बालाजी, तुझ्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि तुझी पेपरमध्ये बातमी आहे. म्हणजे गुन्हा दाखल 3-4 दिवस झाले होते दाखल होऊन. त्यानंतर मला पेपरमध्ये बातमी होती एका कोपऱ्यात की बालाजी, अरे असं असं विषय आहे, काय खरं आहे नक्की, काय खोटं आहे, म्हणजे खरं. तर गुन्हा, मग मी त्याला काय म्हणलं, काय सांगता नाही यायचं काय, मला तर काही कोणाचे फोन सध्या नाहीत आले किंवा काय नाही. सावकारकी केस होती ती, पैशाच्या मॅटरमधून फ्रॉडचा विषय झाला होता तो आमच्याबद्दल, आणि ते बरंच मॅटर होता तो. तर ते झालं सर्व काही, आणि पुढे जायचा विषय झाला. तर त्या दिवशी संध्याकाळी पोलीस घरी आले. घरी 8:30-9च्या दरम्यान घरी आल्यानंतर बघा बरं का, काही माहिती नव्हतं आम्हाला किंवा येणार आहेत किंवा काय गुन्हा दाखल झालाय हे खरं आहे, पण अटक कधी होईल, काय अटक होईलच किंवा काय होईल. मी कसं म्हणलं, नसेल काय एवढं काय विषय, आपण जाऊन भेटूया वाकड पोलीस स्टेशनला. पण ते काही शक्य झालं नाही. आणि त्यावेळेला मी एका जोडीदाराची गाडी आणायला गेलो होतो उरळी कांचनला. तर 4-4:30-5 वाजता गाडी आणायला गेल्यानंतरच माझ्या मित्राचा फोन आला. त्याने मला ती पेपरची कॉपी पाठवली व्हॉट्सअपला, आणि त्या बातमीवरनं कळालं की आपल्याला गुन्हा दाखल झालाय. मग मी ती बातमी माझ्या एका वकिलांना पाठवली. वकील म्हणले असं असा विषय आहे, तुला जामीन करून घ्यावा लागेल. आणि मग मी ज्या ठिकाणी काम करायचो कोल्हापूरला, त्यावेळेला ती बातमी मग मी त्यांना पाठवली सिनियरला, म्हणजे जिथे सिनियर बिनियर काय नाही, फक्त त्यांना पाठवली की त्यांना म्हणलं असं असं विषय झालाय, तुम्ही ते पैसे जे काही घेतलेत लोकांचे ते तुम्ही देऊन टाका. तर मी मध्यस्थी असल्या कारणाने माझ्यावर गुन्हा दाखल होतोय आणि तुमच्यावरही होणार आहे काय. तर मग मला म्हणले ती FIR जी काही ती बातमी ते पाठव. मग ती बातमी मी पाठवली कोल्हापूरला. बातमी पाठवल्यावर त्याच दिवशी की नाही म्हणले, काय नाही एवढं टेन्शन घेऊ नको म्हणले, वकिलाशी बोला आणि होऊन जाईल म्हणले, काय नाही एवढं, ते होऊन जाईल क्लिअर, बोलून घे म्हणले सगळं. बरं म्हणलं ठीक आहे. मग वेळ खूप कमी होता त्यावेळेला. मग त्यांना कॉल केल्यानंतर मग त्यांनी उडवडीची उत्तरं दिली. मी पण मग जरा गाळ बसलो. मग मी गाडी वगैरे आणायला गेलो. आम्ही जोडीदाराची गाडी आणली संध्याकाळी. आमच्या इथं पूजा वगैरे केली गाडीची, सगळं झालं. आणि नारळ बिरळ फोडून पेढे वाटले. नंतर 4:30-7:30 बघा वेळ, 4 पासून ते पुढं 4 ते 8:30 या दरम्यान ही सगळी प्रोसेस झाली. 8:30 पावणे 9ला बरोबर क्राईम ब्रँचचे लोक मला घरी न्यायला आले. ते आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी कॅमेरा चालू केला होता. डायरेक्टली काय विचारलं नाही, काय नाही, बालाजी घोडके येतोय का, हा. मग डायरेक्ट कॅमेरा चालू केला ना, कॅमेरा चालू करून बोलले सगळे माझ्या संग. ते सगळं चालू कॅमेऱ्यात घराची शूटिंग बिटिंग काढली घरातली. ते गाडीच्या चाव्या बिव्या जे काय होत्या तर ते सगळं पाहिलं. गाडीची चावी होती माझ्याकडे, सगळं ते शूटिंग बिटिंग केलं काय सगळं. मला जे काही प्रश्न विचारले ते पण व्हिडिओमध्येच विचारले. आणि तिथून पुढं मला रात्री 9:30-10 वाजता मला तिथून घेऊन गेले वाकड पोलीस स्टेशन. वाकडवरून पुढं त्यांचं कुठं तिकडं चिंचवडला त्यांची क्राईम ब्रांच आहे, तिथं गेले. तिथं नेलं मला. तिथून पुढे 4-5 दिवस PC कस्टडी जे काय होतं ते झालं. ठीक आहे.
5-6 दिवस 8 दिवस गेले. 8 दिवस झाल्यानंतर कस्टडी झाली. कस्टडीमध्ये काय प्रश्न चौकशी ते काय सगळं हे समजा. पण 8 दिवसाचं कस्टडी संपल्यानंतर परत एक दुसरा गुन्हा दाखल झाला. म्हणजे ते ठरवूनच केलेली केस होती ती सगळी. दुसरा गुन्हा दाखल झाला. लगेच मग त्यांनी ह्या केसमधून दुसऱ्या केसमध्ये वर्ग केलं. म्हणजे माझ्याबरोबर त्यांना पण अटक झाली कोल्हापूरवाल्यांना. मला 2 दिवस अटक झाली, तिसऱ्या दिवशी त्यांना आणलं उचलून. काय मग ते पोलीस ताबा लगेच ही जी कस्टडी संपली का मग तिघांना पण दुसऱ्या कस्टडीमध्ये लगेच दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलं. काय कोल्हापूरवाल्यांचं ते झाल्यानंतर जवळपास 14-15 दिवस ह्या सगळ्याला गेले. दुसऱ्या गुन्ह्यात 4 दिवस कस्टडी भेटली. त्यातून पुढे सगळं हे केलं. मग ते पळापळी 2 गुन्हे दाखल झाले. मग खर्च वाढला, सगळं हे झालं. सगळं बायकोने माझ्या पळापळ केली. इकडे जा तिकडे जा, पैसे माग, ह्याला माग त्याला माग पैसे. अख्ख्या गावात इकडं तिकडं फिरली. काय कोणी काय पैसे दिले नाहीत, काय कोणीच नाही. मी ज्यांच्याशी उठाय बसायचो गावामध्ये त्यांनी कोणी 1 रुपया पण दिला नाही. मला असं वाटलं होतं की कोणी मदत करेल, पण कोणी काही मदत केली नाही. फक्त तोंडावर गोड बोलणारे असतात लोक, बाकी इतर काही कोणाचं हे नसतं त्यामध्ये. तर त्यावेळेला 14-15 दिवस झाले, सगळं झालं, कस्टडी झाली. 2 गुन्हे दाखल झाले सलग. टेन्शनमध्ये मी कंटिन्यू टेन्शनमध्ये होतो तिथं. 15-20 दिवस कस्टडीत काढले. काय सोपं नाही एवढं. ते अशी वेळ कुठल्या येऊ नये कुठल्या माणसावरती, कुठल्या शत्रूवरती, कुठल्या दुश्मनावरती आपल्यासारखी. तर ते झालं सगळं. तिथून पुढे जेव्हा जामिनाची वेळ आली, कस्टडी संपली. कस्टडी संपल्यानंतर पुढे आलो पिंपरी चिंचवड कोर्टामध्ये. तिथं कोर्टामध्ये हजर केलं जामिनाच्या वेळेस. काय त्या जामिनाच्या वेळेस मंडळी त्या दोघांचा जामीन झाला त्याच दिवशी. बघा बरं का, कस्टडी संपल्यानंतर 15 दिवसांनी त्या दोघांचा जामीन झाला आणि माझा जामीन पुढे ढकलला गेला. म्हणजे माझा जामीन रिजेक्ट झाला. काय ते एका रिपोर्टमुळे. ठीक आहे, ते सगळं झालं. रिपोर्ट जामीन रिजेक्ट झाल्याला कळालं की बायको अशी अक्षरशः ढसाढसा रडली. बायको काय तिथं अक्षरशः बायको तिथून निघून गेली, बाहेर जाऊन रडली. बायकोने मला तोंड सुद्धा दाखवलं नाही. इतकं तिला वाईट आणि इतकं ढसाढसा रडली बायको अक्षरशः जामीन रिजेक्ट झाल्यानंतर. त्यावेळेला काय विचार असेल बघा माझाही, माझी परिस्थिती काय असेल. आणि साहजिकच आहे ना, उद्या दसरा आहे. उद्या दसरा आहे ना, आज रोजी ही परिस्थिती. मी म्हणलं सणासुदीचा बाबा घरी येईल काय, पण सणासुदीचा घरी आलो नाही आपण. अक्षरशः बायको ढसाढसा रडली. जामीन कोर्टाने रिजेक्ट केला. साहजिकच ना, दोघांचं होतंय ह्याचं का झालं नाही. एकाच गुन्ह्यात आहेत ना तिघं पण एकाच गुन्ह्यात आरोपी असल्यामुळे तिघांच्यातल्या दोघांचं झालं आणि एकाचा झाला नाही. मग कोणालाही वाईट वाटणार. त्या दिवशी अक्षरशः बायको ढसाढसा रडली. माझी शेवटी काय सांगू शकत नाही मी तुम्हाला मंडळी. इतकं वाईट, इतकं परिस्थिती बेकार काय. पण ज्याच्यावर वेळ येते नाही बरं का मित्रांनो, ताईदादांनो, ज्याच्यावर ही वेळ येते ना, ही अशी वेळ कोणावर येऊ नये. घरचे सगळ्यांशी त्रास हा घरच्यांना होतो, मनस्ताप होतो, तो आम्हाला होतो. काय जो आतमध्ये येतो आतमध्ये त्याला तर भयंकर त्रास होत राहतो. त्यामुळे तुम्ही कोणी असेल, तरुण पिढी जे काय असतील गुन्हेगार, 17, 18, 22 लोक, 18 ते वयाच्या हे आहेत, 17 ते 18, 19, 20 ह्या वयातली जी काही मुलं आहेत, ह्या मुलांना माझं सांगणं आहे, गुन्हा करू नका, कायदा हातात घेऊ नका कुठल्याच पद्धतीचा. खूप वाईट परिस्थिती आहे. घरच्यांना खूप त्रास होतो. अक्षरशः जामीन रिजेक्ट झाला मंडळी. रिजेक्ट झाल्यानंतर बायको तोंड तिथून निघून गेली. मला पुढं आलीच नाही, तोंडच नाही दाखवलं तिने. मग तिने त्या दिवशी संध्याकाळी मला येरवडा कारागृहात रवानगी झाली माझी. 2022 साधारणतः 4 तारखेला, 4 ऑक्टोबर 2022ला मला तिथं कारागृहात रवानगी झाली. 2 दिवस तिथे थांबलो मी. पहिल्या दिवशी ते तुम्हाला प्रोसेस मी सांगितलेली जे काय असते काय नाही, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये, की कशी एंट्री होती, काय विचारतात प्रश्न, हे तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे. काय पण खूप पहिल्यांदाच आपण गेल्यामुळं इतका ताप झाला त्या गोष्टींचा की तुम्हाला काही सांगू शकत नाही.
इतकं बेकार परिस्थिती झाली तिथं. काय सगळ्यांनी सगळंच आपल्याला नवीनच ना, त्या गोष्टी सगळ्या जगावेगळ्या, सगळ्या गोष्टी सगळ्या नवीन असल्या कारणाने ते तिथं सगळं अनपेक्षित गोष्टी घडल्या. काय खरं सांगायचं तर त्यामुळं काही सांगू शकत नाही. फक्त तिथं पश्चाताप, फक्त आणि फक्त पश्चाताप तिथं होत होता त्या ठिकाणी. फक्त पश्चाताप, दुसरं काही विषय नव्हता. आणि तिथून पुढं दसऱ्याच्या दिवशी, ऐन दसऱ्याच्या दिवशी, दसरा आहे आज, ऐन दसऱ्याच्या दिवशी मी कारागृहात गेलो. दसरा जो हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्या दिवशी मी घरी कारागृहात गेलो, येरवडा कारागृहात. आणि 7 तारखेला तिथे जामीन झाला तिथं. म्हणजे असे काही विषय आहेत. आता तुम्ही म्हणसाल की पाठीमागं बरंच काय काय सांगितलेले वेगवेगळे, पण हा विषय थोडासा वेगळा, की जामीन रिजेक्ट झाला आणि बायकोने अक्षरशः खचून गेली, ढसाढसा रडली बायको. मलाही खूप वाईट वाटलं, मीही रडत होतो. त्या कारणात अशा वेळ कोणावर येऊ नये आणि कोणी असं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. वैयक्तिक मी खूप त्रास झाला ह्या गोष्टींचा, मनस्ताप. आता सगळं सोडून आपलं 2 वर्ष झालं देवादेव करता आम्ही बसले. कसं जसं मिळेल तसं खातोय, चटणी भाकर, जसं होईल तसं चालले. फक्त या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की कायदा हातात घेऊ नये, खास करून तरुण पिढीने. ठीक आहे, खास करून तरुण पिढीने कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी लक्षात द्या. ऐन दसऱ्याच्या दिवशी मला आतमध्ये मी गेलोय, म्हणजे किती वाईट वाटलं असेल मला आज सांगा. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आपापली आणि पुढे हे करा. चला, अजून काही गोष्टी आहेत पुढे मी सांगेल तुम्हाला परतच्या ब्लॉगमध्ये अजून काही. ठीक आहे, काय शब्द एखादा चुकला असेल तर माफी असावी. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. कसं तरी आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण कसं तरी आपल्याला आता 4 लोक ओळखायला लागलेत. आणि तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नक्कीच. जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर मग काय होणार आहे. तुमचा जर सपोर्ट असेल आमच्यासाठी तर आम्ही नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हे सगळं तुमच्या हातात आहे, प्रेक्षकांच्या हातात आहे, रक्षकांच्या हातात आहे. त्यात सर्वांनी काळजी घ्या. चला ठीक आहे, भेटू परतच्या ब्लॉगमध्ये. काही शब्द एखादा चुकला असेल तर माफी असावी. रामकृष्ण हरी.